हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर या ठिकाणी ना सकाळी मस्त असा नाश्ता करायला घेतला होता. तर आज नाश्त्यामध्ये मस्त असे बनवले होते मी पोहे. तर कांदे पोहे खूप छान लागते खायला आणि भरपूर सारा सांबार वगैरे असला ना तर आणखी टेस्टच वेगळी येते. तर माझ्या मुलांनासुद्धा कांदे पोहे भरपूर जास्त आवडतात आणि लहान मुलांना दाणा वगैरेसुद्धा खूप जास्त आवडतात. तर मी पोह्यामध्ये भरपूर सारे शेंगदाणे टाकलेले आहे. तर अशा प्रकारे माझं पोहे वगैरे बनवून तयार होते. मग आम्ही करायला घेतला होता नाश्ता. तर माझी पूजा वगैरेसुद्धा राहिली होती. मग आमचा नाश्ता वगैरे झाला. मग पूजासुद्धा करून घेतली आणि मी ना म्हणजे आधी नाश्ता करते. त्याचं कारण हेच की लहान मुलं आहेत, त्यांना लवकर भूक लागते आणि माझी सासूबाईसुद्धा आहेत. त्यांनासुद्धा गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात ना, म्हणून मग मी सर्वांसाठी नाश्ता आधी करते. म्हणजे सर्वांचे पोट भरलेले असले ना, की मग टेन्शन राहत नाही आणि आपले बाकीचे कामं ना आरामात होत राहतात. तर मग अशी मस्त माझी पूजा वगैरे करून झाली होती. देवाच्या पाया वगैरेसुद्धा पडली मी आणि मग ना मी कपडेसुद्धा लावून घेतले होते वॉशिंग मशीनमध्ये. दाखवते तुम्हाला. आमच्या बेडरूमच्या समोरच थोडी मस्त अशी बाल्कनी आहे. तिथेच आम्ही वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. तर या ठिकाणी मी कपडे वगैरे स्वच्छ धुवून घेतले होते, वॉशिंग मशीनमध्ये लावून घेतले होते आणि मग कपडेसुद्धा झाले होते माझे आणि मग संध्याकाळ झाली होती फायनली. आणि मग माझ्या मुलांना ना खाली आणलं होतं थोडं खेळायला. ते ना बाहेरच करतात. माझे मिस्टरसुद्धा आले होते. तर हे त्यांची गाडी आहे. तर पप्पाच्या गाडीवर चला असंच म्हणतात ते. मग त्या दोघांनाही थोडी बाहेर घेऊन आली होती संध्याकाळी आणि दोघेही पहा गाडी त्यांना एवढी जास्त आवडते ना की भरपूर. मग आम्ही खाली आलो होतो थोडं त्यांना संध्याकाळी थोडं बाहेर वगैरे फिरवतो आम्ही. तर ही आहे आमची कॉलनी आणि ह्या कॉलनीमध्ये ना म्हणजे खूप छान आहे. असं सगळे घरं वगैरे खूप छान छान आहे आणि अजिबात रोडची भीती नाही, म्हणजे गाडी वगैरेची नाही. मग संध्याकाळ झाल्यानंतर मी घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरेसुद्धा करून घेतला होता आणि त्यांना ना ही भाजी एवढी आवडली होती. मी आज मसाल्याची रस्सा भाजी केली होती. तर दोघांनाही ना ही भाजी खूप जास्त आवडली होती आणि दोघेही पहा स्वतःच्या हाताने अशी मस्त पोळी खात आहे. तर असं होतं माझा संपूर्ण दिवस. तुम्हाला माझा आता छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.